काय कसं वाटतंय आता? पण मी कुठे आहे आता? तुम्ही संजीवनी हॉस्पिटल मध्ये आहात. हॉस्पिटल? हलू नका, हलू नका. तुमच्या पायाला दुखापत झालेली आहे. हेअर फ्रॅक्चर आहे. तुम्ही रस्त्यात पडला असं कळलं. ही माणसं तुम्हाला इथे घेऊन आली. म्हणजे मी पाईप वरून पडलो त्याच्यानंतर हे मला इथे घेऊन आले. कदाचित त्यांना माहिती असेल की मी पाईप वरून पडलो. अरे यार, यांना आधी इथून जायला सांगायला हवं, नाहीतर डॉक्टरांजवळ नको ते बोलून बसतील. डॉक्टर मी जरा रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. टेक इट इझी. तुम्ही आणलत का मला इथे? हो, आम्हीच घेऊन आलो. थँक्यू. माझं नाव गुरुनाथ सुभेदार. थँक्यू सो मच. म्हणजे फार केलं तुम्ही माझ्यासाठी. इट्स ओके. तुम्हाला खरंच उपचाराची गरज होती. हो, पण तरी तुमचा बराच वेळ गेला ना. तर आता तुम्ही गेलात तरी चालेल ना. म्हणजे डॉक्टर आहेत, मी हॉस्पिटलमध्ये, ते घेतील काळजी. बरं, हे माझं कार्ड आहे. काही लागलं असतं मला लगेच फोन करा. संकोच करू नका. थँक्यू. आणि हा, जाताना काउंटरवर तुमचं नाव आणि नंबर देऊन चला. गुड पर्सन. पण मिस्टर सुभेदार, अचानक तुम्हाला काय झालं? नाही म्हणजे कुठे पडला की चक्कर आली? नाही, ते ऍक्सिडेंट झाला माझा. ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट झाला याच्यात हसण्यासारखं काय डॉक्टर? हो, आम्हाला शिकवलंय टेन्शन मध्ये सुद्धा पेशंट सोबत हसतमुख राहायचं. आता तुम्ही कशाला हसलात? नाही, ते आपण म्हणतो ना की किती त्रास होत असला तरी तुम्ही हसतमुख राहावं म्हणून. असं म्हणता? गुड गुड. बरं, आधी तुमच्या घरचा नंबर द्या, म्हणजे ह्या नर्स तुमच्या घरी कळवतील. तुम्हाला काहीही करायचं नाहीये. अहो, आता ऍक्सिडेंट म्हटला की आमच्या पुढच्या फॉर्मॅलिटीज आम्हाला कराव्याच लागतील की नाही? नाही डॉक्टर, काय गरज आहे? मी जाईन ना घरी. आय एम ओके. तुम्ही आणि जाणार? अरे नाही, शक्यच नाहीये. अहो, तुम्ही आता इथून हलू शकणार नाही आणि चालू पण शकणार नाही.